देवी सर्वांसी मृदुत्व। तर हे काल आपण पाहिलं होतं। याच्यामध्ये काय होतं, पूर्ण ही जी कविता आहे योगी सर्वकाळ सुखदाता, याच्यामध्ये पाणी आणि योगी पुरुष यांची तुलना केलेली आहे आणि योगी पुरुष पाण्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे ते मी या कवितेतून सांगितलेलं आहे। तर पहिल्यांदा उदाहरण दिलं चंद्रकिरण आणि चकोर पक्षी, की चकोर पक्षी चंद्रकिरण पिऊन जगतो, ज्याप्रमाणे जगतो म्हणजे त्याला ते हवसे असतात। पांखोवा जेवी पिल्यांसी, पांखोवा पक्षिणीचे पंख जसे लहान लहान पिल्लांना त्या पंखांचा आसरा हवासा असतो, आवश्यक असतो। जीवन जैसे का जीवांसी, जसं जीवन म्हणजे पाणी, प्रत्येक जीवाला पाणी हे आवश्यक असतं। तेवी सर्वांसी मृदुत्व, मृदुत्व म्हणजे मऊपणा, तसा योगी पुरुषाचा मऊपणा, मनाची कोमलता सर्वांना हवीशी असते, आवश्यक असते। जळ वरी वरी क्षाळीमळ, जळ म्हणजे पाणी, वरी वरी वरवरचा, क्षाळी म्हणजे धुवून काढते, पाणी वरवरचा मळ धुवून काढते। योगिया सबाह्य करी निर्मळ, म्हणजे योगी पुरुष हा माणसांची मने आतून बाहेरून स्वच्छ करतो, साफ करतो। म्हणजे थोडक्यात काय, त्याच्या विचारांनी, चांगल्या विचारांनी माणसांची मन तो साफ करतो। पहा, चांगले विचार हे आजन्म पुरत असतात। उदक सुखी करी एक वेळ, हे पाहिले का काल? पाणी, उदक सुखी करी एक वेळ, उदक म्हणजे पाणी, एक वेळचं सुख देतं। म्हणजे ज्यावेळी आपल्याला तहान लागलेली असते, आपण पाणी पितो, त्या वेळेपुरतं आपण तृप्त समाधानी होतो, म्हणजे पाणी त्या वेळेपुरतं आपल्याला सुख देतं। योगी सर्व काळ सुखदाता, परंतु योगी काय करतो, योगी पुरुष काय करतो, पूर्ण वेळ माणसाला आनंद देतो। उदकाचे सुख ते किती, उदक म्हणजे पाणी, सुख ते किती म्हणजे उदकाचे सुख ते किती, जे जास्त आनंद, पाण्याचा आनंद हा त्या क्षणापुरता। सवेंची क्षणे तृषिते होती, सवेंची म्हणजे त्या क्षणापुरता, तृषित म्हणजे तहानलेला मनुष्य त्या क्षणापुरता तृप्त होतो। उदकाचे सुख ते किती म्हणजे उदका म्हणजे पाण्याचं सुख हे जास्त काळाचं नसतं, तेवढ्या वेळेपुरतं असतं की तहानलेला त्या क्षणापुरती त्याची तहान भागते आणि तो समाधानी होत असतो। सवेंची क्षणे म्हणजे त्या क्षणापुरता तृषिते होती म्हणजे तहानलेला मनुष्य त्या ठिकाणी तृप्त होतो। योगिया दे स्वानंद तृप्ती, स्वानंद तृप्ती लिहा, स्वानंद तृप्ती। स्वानंद तृप्ती परम सुख। योगी पुरुष काय करत असतो, म्हणजे अखंड असं टिकणार परम सुख देत असतो, अखंड असं टिकणार सुख देत असतो। सुखांची विकृती पै नाही, आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची विकृती नसते, म्हणजे तो जो आनंद देत असतो तो निखळ असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची विकृती नसते आणि विकृती सुद्धा नसते, असं थोडक्यात। सुखाची विकृती पै नाही म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची विकृती नसते। अनंत काळ टिकणारा आनंद देतो, आजन्म पुरणारा आनंद हा योगी पुरुष देतो आणि त्याच्या सुखामध्ये, त्याने दिलेल्या आनंदामध्ये, सुखामध्ये कोणत्याही प्रकारची विकृती नसते। तो जो आनंद देत असतो तो निखळ असतो, निखळ शुद्ध निर्मळ असतो। उदकाची जे मधुरता, मधुरता म्हणजे उदक म्हणजे काय आधी, उदक पाणी, उदकाची जे मधुरता, मधुरता म्हणजे गोडवा, उदक पाणी आपण पाठीमागे लिहिलेले, मधुरता गोडवा, गोडपणा। ते रसने सिंचित तत्वता, रसना म्हणजे जीभ, रसना तत्वता म्हणजे विचारशीलतेप्रमाणे। तत्वता
विचारशीलतेप्रमाणे. उदकाची जे मधुरता म्हणजे पाण्याचा जो गोडवा असतो ते रसनेसीची तत्वता म्हणजे त्यानं फक्त जीभ तृप्त होते. पाण्याचा जो गोडवा असतो त्यानं फक्त जीभ तृप्त म्हणजे समाधानी होते. योगी यांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया. परंतु योगी यांचा गोडवा काय रे काय थांबा नका बोल. गोडवा योगी यांचे गोडपण पाहता होय निवविता म्हणजे शांत करणे, समाधान, शांत समाधान. शांत करणे. सर्वेंद्रिया म्हणजे सर्व इंद्रियांना. सर्व इंद्रियांना पहा उदकाची जे मधुरता, पाण्याचा जो गोडवा आहे तो फक्त जिभेला समाधान देतो, तृप्त करतो. योगी यांचे गोडपण पाहता पण योगी पुरुषाचा गोडवा किंवा गोडपणा ते रसनेशी होय निवविता सर्वेंद्रिय म्हणजे तो सर्व इंद्रियांना शांत करतो. ठीक आहे. म्हणजे हा फक्त जिभेला तृप्त करतो. पाणी फक्त जिभेला तृप्त करतं. योगी पुरुषाचा जो गोडवा आहे तो सर्व इंद्रियांना समाधानी करतो, तृप्त करतो. हा फरक आहे. म्हणजे इथून तिथून कसं पहा योगी पुरुष आणि पाणी याच्यामध्ये योगी पुरुष कसा श्रेष्ठ आहे हेच पूर्ण या कवितेत सांगितलेले. योगी पुरुष आणि पाणी. इथं काय सांगितलं फक्त जिभेला तृप्त केलं जातं आणि इथं सर्व इंद्रियांना. मेघ मुखे अधपतन. मेघ मुखे अधपतन. जीभ सर्व गावलेले नाही सर्व ते असं सांगितलं मी तुम्हाला की पाणी काय करतं फक्त जिभेला तृप्त समाधान करतं आणि योगी पुरुष हा सर्व इंद्रियांना समाधानी करतो. पण व्हिडिओ मुळे झालं हे व्हिडिओ बंद करून पॉज करा. अन्नदान म्हणजे अन्नधान्य. सकळांसी म्हणजे सर्वांना. काय सकळांसी मेघ मुके अधपतन. ढगातून पाणी खाली येतं, पाऊस पडतो. उदकाचे देखोनी जाणं. तो पाऊस पडलेला पाहिल्यानंतर अधपाते निवती जन म्हणजे लोक सगळे खुश होतात. अन्नदान सकळांसी कारण सर्वांना अन्नधान्य मिळणार असतं. असा या दोन ओळींचा अर्थ आहे. तैसे योगी असी खालुते येणे. खालुते येणे म्हणजे धर्तीवर येणे. खाली येणे धर्तीवर येणे. खालुते येणे. खाली कंसात धर्तीवर येणे. धरती नाही जमिनीवर. धरती म्हणजे पृथ्वीवर नाही तुम्हाला समजेल असं पृथ्वीवर येणे. जे इहलोकी जन्म पावले. इहलोक मृत्यूलोक.
भाषा मराठीच आहे. संस्कृतचे शब्द आहेत. आता हे सर्वेंद्रिय, इहलोक, पर स्वानंद तृप्ती, मधुरता मराठीतच आहे. आहे की जिभेसाठी शब्द आहे तो समानार्थी. इहलोक, मृत्यूलोक. पहा, तैसे योगी असे खालुते येणे म्हणजे योगी पुरुषाने जर पृथ्वीवरती जन्म घेतला, जे इहलोकी जन्म पावणे म्हणजे मृत्यूलोकामध्ये, म्हणजे आपण जिथे राहतोय मृत्यूलोकामध्ये जन्म घेतो तेव्हा काय होतं, जन निववी श्रवण कीर्तने, तो आपल्या बोलण्याने, निववी म्हणजे शांत करतो, निववी शांत करणे किंवा समाधान देणे. जन निववी समाधानी करणे. जन निववी श्रवण कीर्तने, तो आपल्या बोलण्याने, श्रवण कीर्तन म्हणजे आपल्या बोलण्यानं तो काय करतो, लोकांना समाधानी करतो, शांत करतो. निज ज्ञाने उद्धारी, निज म्हणजे त्याच्याकडे जे आहे आत्मज्ञान, त्यानं तो लोकांचा उद्धार करतो. म्हणजे थोडक्यात त्यांना चांगले विचार देण्याचं काम कोण करतो, योगी पुरुष. ज्यावेळी योगी पुरुष या पृथ्वीवरती जन्म घेतो त्यावेळी आपल्या विचारांनी तो लोकांचा उद्धार करतो. अशी ही पूर्ण कविता आहे. आता आपण मी 2-2 ओळी विचारणार आहे, तुम्ही उत्तर द्यायचे आहेत.